खेळाला सुरुवात डीजे चला बघूया 7च्या डिफेन्स मध्ये काय करू शकतो रेडर आणि निश्चितच ओपनिंग केली आहे आपल्या संघासाठी बघूया 7च्या डिफेन्स मध्ये हा 26 नंबरचा खेळाडू एकलव्य नागपूर तर्फे खूप सुंदर असा रनिंग हँड टच दोन्ही संघ बरोबरीत 1-1 खूप सुंदर असा बोनस पॉईंट घेतला होता मागच्या रेड मध्ये या रेडरने उजव्या कॉर्नर मधून खेळताना खूप सुंदर असा फुटवर्क 7च्या डिफेन्स मध्ये बघूया खूप सुंदर असा रनिंग दोन्ही अशी आघाडी बुट्टीबोरीकडे खूप सुंदर असा पॉइंट घेतलेला आहे दोन्ही संघ बरोबरीत 2-2 7च्या डिफेन्स मध्ये वारंवार रेडिंगवर 12 नंबरचा खेळाडू बुट्टीबोरी दरम्यान खूप सुंदर असा रनिंग हँड टच 3-2 अशी आघाडी बुट्टीबोरी संघाकडे 13 नंबरचा खेळाडू बघूया खूप सुंदर शरीरातली असलेला हा रेडर खूप सुंदर असा रनिंग हँड टच पुन्हा दोन्ही संघ बरोबर अतिशय सुंदर अशी खेळी दोन्ही संघांमध्ये 3-3 अशी बरोबरी 7च्या डिफेन्स मध्ये हा बुट्टीबोरी संघाचा खेळाडू निश्चितच खूप सुंदर असा हँड टच मारलाय आणि 4-3 आघाडीवर आहे बुट्टीबोरी संघ पुन्हा एकदा जवळपास प्रत्येक रेड मध्ये पॉइंट आल्यासारखी येत आहे या खेळामध्ये खूप सुंदर असा रेडिंगचं प्रदर्शन आतापर्यंत बघूया खूप धारदार असा रेडर एकलव्य संघातर्फे आणि आपली रेड सेव्ह करून एफटी रेड करून वापस जातात पुन्हा एकदा 12 नंबरचा खेळाडू 6च्या डिफेन्स मध्ये बघूया कृपया सर्वांना माझी नम्र विनंती असेल भोजन कक्षात जाताना भोजनोत्तर घेऊनच जा रनिंग हँड टच काढून टाका खूप सुंदर असा रनिंग टच होता ही एमएच 3441 ही वाली गाडी एक पॉइंट मिळवलेला आहे 81 वाली गाडी संघाने या 2 गाड्या हटवावर हँडल लॉक आहे या 5 गाड्या हटवा हँडल लॉक आहे 5-3 अशी 2 पॉइंटची आघाडी गाड्या हटवा हँडल लॉक आहे बुट्टीबोरी संघाकडे बघूया खूप सुंदर स्किल बघूया बोनस काढण्याचा प्रयत्न होता एम्पायरचा इशारा काय असतो 7च्या डिफेन्स मध्ये 13 नंबरचा रेडर स्लिप लगावण्याचा प्रयत्न आणि निश्चितच तिथे एडव्हान्स टॅकल करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता एक पॉइंट गमावलेला आहे बुट्टीबोरी संघाने 5-4 अशी आघाडी अजूनही बुट्टीबोरी संघाकडे पहिल्यांदाच बहुतेक असं वाटलं होतं की या रेडरचा टॅकल परंतु 2 पॉइंट मिळवण्यात यश 7-4 अशी आघाडी बुट्टीबोरी संघाकडे 2 पॉइंट मिळवलेले मागील रेड मध्ये बुट्टीबोरीच्या रेडरने वारंवार रेड करताना आणि तेव्हा एकलव्य संघाचा रेडर बघूया कशा प्रकारे आपल्या संघाची गुणसंख्या वाढवू शकतो आणि एफटी रेड करून वापस पुन्हा एकदा 4च्या डिफेन्स मध्ये 12 नंबरचा हा खेळाडू लगातार रेडवर
अचानक एक्सलरेट करतो हा रेडर. खूप सुंदर असा रेड मध्ये पॉइंट सर स्किल या रेडरचा रनिंग हँड टच मारण्यात अतिशय पारंगत. 8-4 अशी 4 पॉईंटची आघाडी पुढेपुरी संघाकडे. राईट कॉर्नर मधून हा एक नव्या संघाचा रेडर बघूया. निश्चितच वापसी करायची असेल तर आणि ऋत्विक लाईनवर राबर तिथं. आणि निश्चितच खूप सुंदर असा पॉइंट मिळवलेला आहे. 8-5 अशी आघाडी अजूनही पुढेपुरी संघाकडे. 4च्या डिफेन्समध्ये नगरे आणि ऋत्विक टिल्ले लाईनवर राहा. हा 12 नंबरचा रेडर अतिशय खुलास जाऊन रेडिंग करताना आणि एक रेडर इथे हात टाकले बघूया. तिथे 1 पॉईंट मिळायला पाहिजे होते तिथे 2. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात. तिथे ऑल आउटच्या स्थितीवर येऊन पोहोचलेला आहे नागपूर संघ. बघूया 7च्या डिफेन्स मध्ये रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आणि निश्चितच आउट झालेल्या खेळाडूंनी बघूया. लाईनीत पसंत केला. तिथे सर कोण आहे? चला इथे सुपर टॅकलॉन बघूया. आणि परत आले. या उचल उडीवर ऑफिशियल टाइम आउट. एक टेक्निकल पॉइंट मिळालेला आहे. टेक्निकल पॉइंट पंचांचा निर्णय. 12-6 अशी 6 पॉईंटची आघाडी पुढेपुरी संघाकडे. आणि ते निश्चितच ऑल आउट नागपूर संघ आणि ते रेडर आउट बघूया. इथे यानंतर मराठा लान्सर्स क्रीडा मंडळ नागपूर वर्सेस भीमादेवी क्रीडा मंडळ भिवापूर. मराठा लान्सर्स क्रीडा मंडळ नागपूर वर्सेस भीमादेवी क्रीडा मंडळ भिवापूर या स्पर्धेचा काहीचा बकरीचा चाललेला हा खेळ इथे बंद होऊन ऑल आउट झालेला आहे नागपूर संघ. 16-6 अशी आघाडी पुढेपुरी संघाकडे. आणि बॅकहोल्ड करावा लागेल 12 नंबरच्या खेळाडूद्वारा. इथे टाइम आउट घेतलेला आहे. खेळाला सुरुवात इथे नागपूर संघ कधी कमबॅक करू शकतो बघूया. येणाऱ्या खेळामध्ये कशा प्रकारे नागपूर संघ आपली वापसी करू शकतो आणि पुढेपुरी संघ आपल्या आघाडीला आणखी किती वाढवू शकतो. एमटी रेड करून वापस आणि हा एकलव्य संघातर्फे 8 नंबरचा रेडर उजव्या कॉर्नर मधून 17-6 अशी आघाडी पुढेपुरी संघाकडे. इथे बोनस काढण्याचा प्रयत्न बघूया. एफआयचा निर्णय काय असतो. निश्चितच खूप गिरीत असा बोनस. शुभम पालकर काका खाते खतरनाक वाटत आहे. रेडर आउट होता वाचले कारण त्यांना समजलेच नाही की आपला एक रेडर. नागपूर आणि बुद्धिबोलीच्या सामन्यानंतर होणारा सामना राहील भीमादेवी क्रीडा मंडळ भिवापूर वर्सेस मराठा लान्सर्स क्रीडा मंडळ नागपूर. या स्पर्धेचा 4था क्वार्टर फायनल राहील तो. 7च्या डिफेन्स मध्ये हा 8 नंबरचा रेडर बघूया. नागपूर संघाचा रेडर
अजूनही 10 पॉईंटची आघाडी, परंतु काहीची आघाडी कमी होताना आणि ही बुट्टेबोरी संघाची टुवार्ड आहे रेड, 11 नंबरचा रेड रेडवर आलेला आहे 7 डिफेन्स मध्ये. गेटवरची समिती पुढे गेली. गेटवरची बोनस मान प्रेमदास गेला. सत्यवान मंडळवर गेटवर यावर भास्कर गायकवाड ट्रॅकिंगला जाण्याचा प्रयत्न होता. बिना कामाचे लोक जाऊ नका देऊ. अजूनही संयम बाळगला आहे डिफेन्सने. आकाश नंदावार, दुर्वास मंडलवार आणि गेटवर या. गर्दी कमी करा भाऊ. रेडर आऊट झालेला आहे. चला मागवा मागवा मागवा. 17-9 अशी बघू शकता पुढची या रेडरची 5च्या डिफेन्स मध्ये, परंतु कोणत्याही जोखीम न घेता वापस आपल्या कोर्ट मध्ये थांबलेली संख्या आहे 17-9. 8 पॉईंटची आघाडी बुट्टेबोरी संघाकडे. अजूनही 12 नंबरचा खेळाडू हँडल करण्याचा प्रयत्न होता, परंतु बघूया ते बोनस घेण्याचा प्रयत्न 7च्या डिफेन्स मध्ये. रब्बरचा इशारा काय असतो आणि एम्पायरवर कोणताही दबाव नाही आणि ते सेफ्टी रेट करून वापर. 8 नंबरचा खेळाडू 5च्या डिफेन्स मध्ये ट्रॅकिंग लगावण्याचा प्रयत्न होता, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होता, परंतु खूप सुंदर बचावलं स्वतःला. आणि सेफ्टी रेट करून रेडर वापस. अजूनही थांबलेली गुणसंख्या ती 17-9. बुट्टेबोरी 17, नागपूर 9. अजूनही पहिला हाफ खेळला जात आहे. बघूया 7च्या डिफेन्स मध्ये अजूनही चालू, परंतु सपोर्ट आणि ते टॅकल झाला आहे या रेडरचा. निश्चितच या रेड मध्ये ऑफिशियल टाइमआउट घेतला आहे तो. आणि नागपूर संघातर्फे रेड 4च्या डिफेन्स मध्ये ट्रॅकिंग लगावण्याचा प्रयत्न. बघूया खूप सुंदर ट्रॅकिंग बनावे लागेल. एक पॉइंट मिळवण्यात यश आणि इथे फर्स्ट हाफची समाप्ती. एम्पायरचा इशारा. चला पुन्हा एकदा खेळाला सुरुवात. एम्पायरचा निर्णय. सेकंड हाफ सुरुवातीचा आणि सुपर टॅकल ऑन 3च्या डिफेन्स मध्ये. बघूया नागपूर संघाचा हा रेडर अतिशय चपळ चुस्त दुरुस्त असा रेडर. बाबेला मारू शकतो. बघूया अजूनही थांबलेली गुणसंख्या ती 17-11. 6 पॉईंटची आघाडी बुट्टेबोरी संघाकडे. आणि हा 17 नंबरचा रेडर 7 नंबरचा रेडर बुट्टेबोरी संघातर्फे. ड्राम मध्ये आहे भीमादेवी क्रीडा मंडळ भिवापूर वर्सेस मराठा लॉन्सर्स क्रीडा मंडळ नागपूर. खूप सुंदर असा फुटवर्क, परंतु एम्प्टी रेट करून वापस. पुन्हा एकदा 13 नंबरचा हा रेडर. हा रेडर सुद्धा अगदी चुस्त दुरुस्त अतिशय जलद गतीने रेट टाकण्यामध्ये पारंगत आणि रनिंग हँड टच करण्याचा नावा. आणि पंचांनी त्याला दाद सुद्धा दिली. 12-17 बुट्टेबोरी 17 नागपूर 12 अशी गुणसंख्या. 7च्या डिफेन्स मध्ये हा 13 नंबरचा रेडर नागपूर संघातर्फे आऊटच्या स्थितीवर घेऊन पोहोचलाय बुट्टेबोरी संघ. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या चरणापर्यंत आम्ही अगदी थोड्याच वेळात इथं पोहोचत आहोत. आणि शेवटचा क्वार्टर फायनल इथं होणार आहे. त्यानंतर 2 सेमीफायनल आणि शेवटी ज्याची आपण सर्वजण आतुरतेने 2च्या डिफेन्स मध्ये या
यश पुंडगोरी संघाला रेड पुंडगोरी संघातर्फे 19-12 अशी 7 पॉईंटची आघाडी पुंडगोरी संघाकडे. बघूया 6च्या डिफेन्स मध्ये खूप सुंदर चेन मध्ये टॅकल केलेला आहे. पुन्हा एकदा ऑलमच्या स्थितीवर येऊन पोहोचला आहे पुंडगोरी संघ. 2 खेळाडू शिल्लक, परंतु त्यांना एक संधी सुद्धा 2 पॉईंट मिळवण्याची. वन टेक्निकल पॉईंट पुंडगोरी. बघूया चला धावा, परंतु आणि रेडर एम्प्टी रेड करून वापस. बघूया 20-13 अशी गुणसंख्या. 6च्या डिफेन्स मध्ये हा 2 नंबरचा रेडर. मूर्ती लहान व कीर्ती महान असा हा रेडर एम्प्टी रेड करून वापस. आणि 3च्या डिफेन्स मध्ये हा 13 नंबरचा रेडर. सुपर टॅकल ऑन. बघूया पुंडगोरी आणि अशी गुणसंख्या. पुंडगोरी 22 नागपूर 13. निश्चितच अगदी वेळेवर तो सपोर्ट नसता आला तर निश्चितच 2 पॉईंट घेऊन गेला असता, परंतु सुपर टॅकल करण्यामध्ये यशस्वी पुंडगोरी संघ. करून वापस पुन्हा एकदा रेडिंगवर 1 संघाचा रेडर. आतापर्यंत गुणसंख्या आहे ती पुंडगोरी 22 नागपूर 13. 9 पॉईंटची आघाडी आहे पुंडगोरी संघाकडे. पॅकिंग लगावण्याचा प्रयत्न होता, परंतु एम्प्टी रेड करून वापस. बघूया 11 नंबरचा खेळाडू 5च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ. बघूया रेडर कोणताही जोखीम न घेता एम्प्टी रेड करून आपल्या संघामध्ये परत. आणि प्रथमच रेडिंगवर कबड्डी प्लेयर शशांक रेडिंगवर नागपूर संघातर्फे. बघूया आणि एम्प्टी रेड करून रेडर वापस. आमचे मित्र चिखली गावचे ग्रामपंचायत सदस्य राकेश भाऊ जोलवार नाईकच्या वतीने स्वागत केलं. आणि त्यांची बसण्याची व्यवस्था करा बरं. हो दुर्वास मंडलवार 5च्या डिफेन्स मध्ये. बघूया 2 नंबरचा हा रेडर. मारण्याचा प्रयत्न होता. बघूया 1 पॉईंट मिळालेला आहे तो नागपूर संघाला. 22-14 8 पॉईंटची आघाडी. इथे सुपर टॅकल असल्यामुळे 2 पॉईंट मिळवण्याची संधी. बघूया आणि निश्चितच 2 पॉईंट. शेवटचे 6 मिनिटं शिल्लक या सामन्याचे. अतिशय रोमांच हा सामना. 3च वाढांना फक्त पॉईंट 19 ना 3ची राहीन. 22-16 6 पॉईंटची आघाडी शिल्लक. आता हळूहळू कमबॅक करणारा नागपूर संघ 7च्या डिफेन्स मध्ये ऑलआउटच्या स्थितीवर येऊन पोहोचला आहे पुंडगोरी संघ. बघूया आणि इथे 1+2 3 पॉईंट ऑलआउटचे. 22-19
आता फक्त 3 पॉईंटची आघाडी शिल्लक बुट्टेबोरी संघाकडे. खूप सुंदर असा कमबॅक म्हणावं लागेल नागपूर संघाचा. बघूया अजूनही खेळ संपलेला नाही इथे. 4 मिनिटं बाकी आहे. 4 मिनिटं बाकी गेम डिरेक्ट करून वापस आणि हा 12 नंबरचा खेळाडू बुट्टेबोरी संघाकडे. शेवटचे 5 मिनिटं शिल्लक या सामन्याचे. आमचा अंतिम टप्प्यात हा सामना पोहोचलाय. यानंतर तयार राहायचंय भीमादेवी क्रीडा मंडळ भिवापूर वर्सेस मराठा लॉन्सर क्रीडा मंडळ नागपूर. आमचे ज्येष्ठ बंधू सागर भाऊ गिराम यांना खुर्ची द्या बरं. आणि गेम डिरेक्ट करून रेडर वापस. आता हा नागपूर संघाचा स्टार रेडर 7च्या डिफेन्स मध्ये अतिशय जलद गतीने रेड मारण्यात पारंगत. छत्तीसगड या रिफ्लेक्स आहे त्याच्यावर. 20-22 फक्त 2 पॉईंटची आघाडी शिल्लक. शेवटचे 4 मिनिटं शिल्लक या सामन्याचे. बघूया 7च्या डिफेन्स मध्ये हा 12 नंबरचा खेळाडू बुट्टेबोरी संघातर्फे वारंवार रेडिंगवर. खुर्च्या दे 2 खुर्च्या. परंतु एम डिरेक्ट करून वापस बोनस पॉइंट दिलेला आहे एम्पायरने. 23-20 बघूया तिथे 6च्या डिफेन्स मध्ये नाही आउट झालेल्या खेळाडूंसाठी जागा आहे. या इकडे एम डिरेक्ट सफल सुद्धा झाला. 24-20 अशी आघाडी बुट्टेबोरी संघाकडे. नंतर रंगीवर दुर्घटना घडली असंच काहीतरी झालं आणि बोनस दिलेला आहे. चला पंचांचा निर्णय बोनस. 24-21 शेवटचे 3 मिनिटं शिल्लक या सामन्याचे. 6च्या डिफेन्स मध्ये 12 नंबरचा खेळाडू. 24-21 अशी 3 पॉईंटची आघाडी बुट्टेबोरी संघाकडे. बघूया शेवटच्या सेकंदापर्यंत हा सामना जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ते बोनस टाकण्याचा प्रयत्न बघूया. यानंतर या स्पर्धेचा 4था क्वार्टर फायनल भीमादेवी क्रीडा मंडळ वर्सेस मराठा लॉन्सर क्रीडा मंडळ नागपूर. 25 विनंती आहे आमच्या पाहुण्यांना किती मिनिटाची मॅच आहे? गर्दी कमी करा. मॅच किती मिनिटाची आहे? पॉईंटची आघाडी बुट्टेबोरी संघाकडे. आकाश नवाल तुमची ड्युटी गेटवर आहे. शेवटची 1 मिनिटं. बॅटिंग लगावण्याचा प्रयत्न होता परंतु एम डिरेक्ट करून वापस. बघूया 30 सेकंड बाकी आहे. शेवटचे 2 मिनिटं. हा इथं पाहिजे. शेवटचे 2 जसा जसा हा सामना पूर्णतेकडे जात आहे तसा तसा प्रेक्षकांचा आणि खेळाडूंचा सुंदर रोमांच वाढत आहे. बघूया 25-21 अशी आघाडी. 4 पॉईंटची आघाडी बुट्टेबोरी संघाकडे इथे. एंगल होल्ड करण्याचा प्रयत्न होता परंतु एक पॉईंट मिळाला बुट्टेबोरी संघाने. भीमादेवी क्रीडा मंडळ भिवापूर वर्सेस मराठा लॉन्सर क्रीडा मंडळ नागपूर. 1 मिनिट 37 सेकंद शिल्लक. चला पुन्हा एकदा खेळाला सुरुवात. 7च्या डिफेन्स मध्ये अतिशय चपळ असा रेडर. सुंदर असा एंगल होल्ड मारावा लागेल आणि एक पॉईंट मिळाला आहे बुट्टेबोरी संघाने. 27-21 त्याच्या हात झटकून त्याला लागलं बा. क्रॉस रोखली आहे इथे. 4च्या डिफेन्स मध्ये 12 नंबरचा खेळाडू बुट्टेबोरी संघातर्फे. बघूया खूप सुंदर असा टच. रेडर
दुसरा डुकी बघूया. परत +1 2 पॉइंट. 28-23 5 पॉइंटची आघाडी शिल्लक. बघूया खूप सुंदर अशी कुंचवडी टाकून इथे कुस्तीचा काहीसा खेळ आणि 2 पॉइंट मिळवलेले आहे त्या रेडरने. बघूया 30-23 फक्त एक औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये. जवळपास काय आणि